6 तारखेला टायफॉईडनी मी ॲडमिट होते, पण 7 तारखेला मला ऑर्डर होती मानेवाडी येथे सांगोल्यामध्ये. त्यामुळं मी निघाली होते. पण जाताना पंढरपूरमध्ये हे बायपासला ट्रॅफिक लागलं आणि पुन्हा आम्ही यू-टर्न मारून आमची गाडी बाहेर काढली या ट्रॅफिकमधून. कारण आपल्याला टायमिंगला पोहोचायचं आहे आणि लोकेशन खूप लांब आहे. माघी वारी जी आहे, आत्ता जया एकादशी झाली त्यानिमित्त हे सगळे वारकरी 2 दिवस अगोदरच पंढरपूरमध्ये दाखल झालेले होते आणि त्यांचा हा सगळा व्हिडिओ आणि त्यांचं दर्शन घेत, त्यांच्या पालख्यांचं दर्शन घेत आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. सगळं मेकअप मी माझं गाडीत केलेलं आहे, कारण घरी मला स्वयंपाक करून वेळ मिळाला नाही. तर मी लोकेशनला पोहोचली आहे आणि माझं निवेदन सुरू झालेलं आहे. तर हा छोटा जो मुलगा आहे खुर्चीच्या पाठीमागं, लग्नामध्ये सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं काम हाच करत होता, लाडू संपवायचं. आणि मला आवडला. तो माझ्याबरोबर बराच वेळ खेळल्यानंतर गेला. तर मला पहिल्यांदा फेटा बांधण्यात आला, कारण मी निवेदिका आहे. तर सुरुवातीला मीच गेले होते, तर त्यांनी मला फेटा बांधला. त्यानंतर माझं आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं चालू झालं. तर अशा पद्धतीनं भरगच्च गर्दी, प्रेमळ माणसांचा आणि प्रेमळ लोकांचा हा सगळा जनसमुदाय आहे. ह्यासाठी सांगते आहे, कारण इतकी चांगली आणि इतकी गोड माणसं फक्त गावाकडे बघायला मिळतात आणि त्या लोकांचं खरंच खूप कौतुक होतं मला, की किती छान लोक आहेत. तर अशा पद्धतीनं सगळा विवाह सोहळा संपन्न होत आला. त्यानंतर मी काही फोटोज काढले आणि नवरा नवरीची सुंदर अशी एंट्री झाली. त्यानंतर नवरा नवरी स्टेजवरती गेले, लग्न सुरू झालं. मी मंगलाष्टका घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं काम, वऱ्हाड येतं जेवणासाठी म्हणून जेवण करायला गेलो आणि सगळ्या जेवणाचा आस्वाद घेत पुन्हा एकदा आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. व्हिडिओ आवडला तर फॉलो करा, लाईक करा.